वैशाख महिन्याच्या शुक्र पक्षात यंदा शनी जयंतीचा शुभयोग आला असून शनी अमावस्येमुळे अनेक दुर्मिळ ज्योतिषीय योग निर्माण होत असल्याने धार्मिक वातावरण अधिकच भक्तिमय झाले आहे। नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायाची देवता असे मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव 12 राशींमध्ये भ्रमण करत विविध शुभ अशुभ परिणाम देतात। सध्या अनेक राशींवर 7.5 आणि अढैया सुरू असल्याने शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। 16 मे रोजी साजरा होणाऱ्या शनी जयंतीनिमित्त मंदिरामध्ये तयारीला वेग लागला असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी भाविकांकडून जप, हवन, हनुमान चालीसा, शनी चालीसा तसेच नवग्रह शांती पाठ करण्यात येणार आहे। मंदिरांमध्ये तेलाभिषेक, भजन कीर्तन आणि विशेष पूजनाचा कार्यक्रम दिवसभर सुरूच राहणार आहे। यंदाच्या शनी जयंतीला भरणी नक्षत्र, सौभाग्य योग, वृषभ राशीतील बुधादित्य योग, चंद्र मंगल योग तसेच अनेक शुभ संयोग निर्माण होत असल्याने पूजन अधिक फलदायी मानले जाते। ज्योतिष गणनेनुसार शनिदेव न्यायप्रिय असून 7.5 व अढैयाचा प्रभाव असलेल्या राशींच्या व्यक्तींनी विशेष पूजन केल्यास यंदा सकारात्मक फळ मिळू शकते। शनी जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 मेला पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास सुरू होत असून तो 15 जून पर्यंत राहणार आहे। सुमारे प्रत्येक 3 वर्षातील अतिरिक्त महिना वाढल्याने अधिक मास येतो। या काळात धार्मिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते। अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, साखरपुडा, जनेऊ संस्कार, भूमिपूजन यांच्यासारखे मांगलिक कार्यक्रम टाळले जातात। त्यामुळे मंदिरामध्ये एक महिनाभर आर्थिक उपक्रम, कथा, प्रवचन, भजन कीर्तन आणि पूजन कार्यक्रमाची मोठी रेलचेल पाहायला मिळते। नागपूर येथील ज्योतिषाचार्य पंडित मुरलीधर शर्मा यांच्या मते शनिदेव सध्या मीन राशीत भ्रमण करत असून काही ग्रहांमुळे जागतिक स्तरावर अस्थिरतेचे संकेत दिसत आहे। पेट्रोलियम आणि रासायनिक पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असून महागाईचा प्रभाव वाढू शकतो। विविध राष्ट्रांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। 29 मार्च 2025 पासून शनिदेव मीन राशीत असून जून 2027 पर्यंत तेथेच राहणार आहे। तसेच 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान शनी वक्री होणार असल्याने या काळात देश विदेशातील काही उथलपाथल होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। शनी अमावस्या आणि शनी जयंतीच्या दुर्मिळ योग एकत्र आल्याने राज्यभरातील शनी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। पहाटेपासूनच तेल अर्पण, पूजा अर्पण आणि दर्शनासाठी रांगा लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बातमीचे संकलन केले आहे वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी। आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।